कामावरचं प्रेम आणि निष्ठा काय असते त्याचा एक किस्सा सांगतो। सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी जो गुजरातमध्ये, त्याचं डिझाईन आपले जागतिक ख्यातीचे भारतीय शिल्पकार राम सुतार यांनी केलंय। तो उभारण्याचं काम चीनच्या कारखान्यात सुरू झालं तेव्हा तिथले तंत्रज्ञ त्यांच्या पद्धतीने साचे तयार करत होते, पण त्या चीनी कारागिरांना सरदार पटेलांच्या स्टॅच्यूच्या त्या भारतीय धोतराची ठेवण कशी असते तेच समजत नव्हतं। ते धोतर एखाद्या पडद्यासारखे सरळ दाखवत होते, पण सुतारांसारख्या शिल्पकाराला ते मात्र मान्य नव्हतं। इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी केवळ कागदावरचे नकाशे पुरेसे नव्हते। तेव्हा वयाच्या 90व्या वर्षी सुद्धा प्रकृतीची पर्वा न करता ते स्वतः चीनला गेले। पुतळ्याच्या चेहऱ्याचं आणि विशेषतः सरदारांच्या धोतराच्या चुन्यांचं काम सुरू असताना त्यांचं मन आणि हात त्यांना शांत बसू देत नव्हतं। तेव्हा त्यांनी स्वतः माती हातात घेतली आणि तिथेच चढून त्या चीनी कारागिरांना दाखवून दिलं की एका शेतकरी नेत्याच्या पायापाशी धोतराची घडी कशी पडते। सरदारांच्या चेहऱ्यावरचं ते सौम्य पण कणखर हास्य येईपर्यंत त्यांनी डझनभर वेळा बदल सुचवले। त्यांच्यासाठी हा केवळ एक ऑर्डर किंवा प्रोजेक्ट नव्हता, तर ते त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं स्वप्न होतं। एका मुलाखतीत त्यांना विचारलं गेलं की तुम्ही या वयातही रोज 10 ते 12 तास काम कसं करता, तेव्हा ते हसून म्हणाले होते की शिल्पकला ही माझ्यासाठी उपासना आहे। जेव्हा मी हातात छिन्नी आणि हातोडा घेतो तेव्हा मला माझे वय आठवत नाही। जोपर्यंत हातामध्ये ताकद आहे तोपर्यंत मी मातीला आकार देत राहीन। आज वयाच्या 101व्या वर्षी हे जागतिक ख्यातीचे भारतीय शिल्पकार आपल्यातून निघून गेलेत। त्यांचं दिल्लीतल्या नोएडा इथल्या घरी रात्री वृद्धापकाळाने निधन झालं। पद्मश्री पद्मभूषणसह नुकताच महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्याचा सर्वोच्च सन्मानही प्रदान केला होता। आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत जगभरातील 50 पेक्षा जास्त देशांमध्ये आणि 450 पेक्षा अधिक शहरांमध्ये त्यांनी शेकडो पुतळे उभे केले। स्टॅच्यू ऑफ युनिटीसह बँगलोरातील स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी, चंबळ देवीची मूर्ती, विधान सौदा येथील गांधी पुतळा, अयोध्येतील भगवान श्रीरामाचा प्रस्तावित पुतळा ही त्यांची उल्लेखनीय कामं। संसदेच्या आवारातील महात्मा गांधींची ध्यानस्थ मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज, सरदार पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांचे सुमारे 16 पुतळे त्यांनी साकारले। धुळे जिल्ह्यातील गौंदूर या छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर पोहोचला। त्यांच्या निधनामुळे भारतीय शिल्पकलेचा एक महान ऋषी काळाच्या पडद्याआड गेला आहे।